श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 20. नामधारकाने सिद्धमुनींना विचारले. महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती योगिनींना आशीर्वाद देऊन गाणगापुरास गेले, तरी ते गुप्त रूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही सांगितले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला आला का? श्री गुरु गाणगापुरास गेल्यानंतर पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना फार आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, औदुंबराचे महात्म्य किती सांगावे. आजपर्यंत अनेक चमत्कार झाले. हे सगळे सांगणे शक्य नाही, पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार सांगतो. तो लक्षपूर्वक आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी शांत सरळ स्वभावाची होती. कशास काही त्यांना कमी नव्हते. परंतु त्यांना एक मोठे दुःख होते. त्यांना झालेला मुलगा जगत नसे. एक पिशाच त्यांना झालेल्या मुलाला मारून टाकत असे. त्यांना 5 पुत्र झाले, पण त्यातील कोणीही जगलं नाही. त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री अतिशय दुःखी होती. मुले जगावीत म्हणून त्या दोघांनी अनेक नवस व्रते उपवास केले. अनेक देवदेवतांची आराधना उपासना केली, पण कशाचा काही म्हणून उपयोग झाला नाही. त्यामुळे ती पत्नी अतिशय निराश, उदास, दुःखी असत. यावर काय उपाय करावा? प्रत्येक वेळी मुलगा जन्मास आला असता मरतो, याचे कारण काय आणि यावर उपाय काय, असे गंगाधराच्या पत्नीने त्याच्या गावातील एका ब्राह्मणाला विचारले असता त्या ब्राह्मणाने त्यावर बराच विचार केला. त्याने अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखले. मग तो तिला म्हणाला, तुझे पूर्वजन्मातील कर्मच या दुर्भाग्याला कारणीभूत आहेत. पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस. त्याचे कर्ज तू फेडले नाहीस. त्याने तुझ्याकडे अनेक वेळा मागणी केली, पण तू त्याच्या धनाचा अपहार केलास, त्याला फसवलेस. तो द्रव्यलोभी होता. शेवटी त्याने पैशासाठी प्राण सोडले. त्याच्या मृत्यूला तूच कारणीभूत झालीस. त्यामुळे तुला दुहेरी पातक लागले. त्या ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्याची उत्तरक्रियाही केलेली नाही. त्यामुळे तो पिशाच झाला आहे. तो तुझा गर्भपात करतो आणि मुलाचा जन्म झाला तर तो त्याला मारून टाकतो. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. त्या ब्राह्मणाची तू उत्तरक्रिया कर, म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होईल. श्राद्ध कर्माच्या निमित्ताने त्याच्या शौनक गोत्रातील ब्राह्मणास 100 रुपये दान कर, म्हणजे त्या ब्राह्मणाच्या द्रव्याचा अपहार केल्याचा दोष जाईल. अगोदर तू कृष्णातीरी जाऊन 1 महिना उपवास व्रत कर. तेथे कृष्णगंगा पंचगंगा संगमावर अनेक तीर्थ आहेत. तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथे तू औदुंबराची आराधना कर. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला 7 वेळा पाणी घाल. श्री गुरूंच्या चरणावर अभिषेक करून यथासांग पूजा कर. असे 1 महिनाभर कर. तेथे श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे वास्तव आहे. मी सांगितले तसे केलेस की श्री नृसिंह सरस्वतीच्या कृपेने तू पापमुक्त होशील. तुला शतायुषी पुत्र होतील. ब्राह्मणाला 100 रुपये द्यावायचे ते नंतर. ही सर्व कर्मे त्या ब्राह्मणाच्या प्रित्यर्थ करायची आहेत. यामुळे तुझे सर्व दोष जातील. तुझ्याजवळ धन नसेल तर तू चिंता करू नकोस. तू मनोभावे श्रीगुरूंची सेवा कर. ते कनवाळू आहेत. ते मात्र पापमुक्त करतील. हे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीने समाधान झाले. मग ती औदुंबर क्षेत्री आली. तिने तिथे संगमात स्नान करून श्री गुरुचरणाची पूजा केली. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातला. याप्रमाणे 3 दिवस सर्व काही यथासांग केले. 3ऱ्या दिवशी ती झोपेत असताना तो आत्महत्या केलेला ब्राह्मण आला व तिला दरवाढून म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर तुला ठार मारेन. इतकेच काय, मी तूच वंश वाढवून देणार नाही. तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुला पुत्र होणार नाही. झालास तर तो जगणार नाही. असे म्हणून तो पिशाच ब्राह्मण तिला मारण्यासाठी धावला. भयभीत झालेली ती स्त्री औदुंबराआड लपली. तेथे तिला श्रीगुरू दिसले. ती त्यांच्या मागे लपून बसली. श्रीगुरूने तिला अभय दिले. मग त्यांनी त्या पिशाच ब्राह्मणाला दरवाढून विचारले, काय रे, तू या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस? त्यावर पिशाच ब्राह्मण म्हणाला, स्वामी, या गतजन्मी माझ्या धनाचा अपहार केला. त्या दुःखाने मी प्राणत्याग केले. स्वामी, आपण कनवाळू आहात, कृपाळू आहात. तुमचे सर्वांवर प्रेम आहे. तुम्ही या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये. त्यावर श्रीगुरू संतापून म्हणाले, तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी तुला शिक्षा करील. मी सांगतो तसे कर. यातच तुझे कल्याण आहे. ती जे काही देईल ते मुकाट्याने स्वीकार. तुला ताबडतोब चालू लाग. माझ्या भक्ताचे रक्षण कसे करायचे ते मी पाहीन. मी माझ्या भक्ताची वंशवृद्धी करीन. आता जर पुन्हा परत आलास तर मी तुला कडक शिक्षा करेन. श्रीगुरूंनी असे ठणकावून सांगितले असता वरमलेला तो पिशाच ब्राह्मण श्रीगुरूंना वंदन करून म्हणाला, स्वामी, माझे भाग्य थोर म्हणून तुमचे दर्शन घडले. आता माझा उद्धार करा. तुम्ही आज्ञा करेल तसे मी वागेन. त्यावर श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मण स्त्रीने तुझे उत्तर कार्य केल्यावर 10व्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल. त्या ब्राह्मण पिशाच्याने ते मान्य केले. मग श्रीगुरू त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तुझ्याजवळ जे काही थोडेफार धन आहेत
ते त्या ब्राह्मणाच्या नावाने खर्च कर. अष्टतीर्थात स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर. असे केलेस की तुझे ब्रह्महत्याचे पाप नाहीसे होऊन तुला दीर्घायुषी कन्यापुत्र होतील. हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नात पाहिले, ऐकले. तिला ऐकाऐकी जाग आली. तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले, पण कोणीच दिसत नव्हते. स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली होती. स्वप्नात श्रीगुरूंनी सांगितलेली हकीकत तिने सर्व काही केले. ती ब्रह्महत्या पातकातून मुक्त झाली व त्या पिशाच्यालाही मुक्ती मिळाली. एके दिवशी श्रीगुरूंनी तिला स्वप्नात दर्शन दिले. 2 नारळ तिच्या ओटीत घालून तिला म्हणाले, आता तू व्रताचे उद्यापन कर. तुला शतायुषी आणि ज्ञानीपुत्र होतील. तुमची वंशवृद्धी होईल. आता कसलीही चिंता करू नको. श्रीगुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताचे उद्यापन केले. ती ब्राह्मण स्त्री शापमुक्त झाली. काही दिवसांनी त्या स्त्रीला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने 2 पुत्र झाले. मोठ्या पुत्राचे मौजी बंधन केले व धाकट्या पुत्राचे 3ऱ्या वर्षी चूडाकर्मविधी करण्याचे निश्चित केले. परंतु चूडाकर्मविधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला. आईवडिलांना अतिशय दुःख झाले. मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ब्राह्मण स्त्री मोठ्यांदा रडू लागली. नात्यागोत्यातील लोक जमले. सर्वांनी परोपरीने समजावून घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लोक म्हणाले, जे विधी लिखित असते ते टळत नाही. देवांना हे मरण टळत नाही. तेथे आपल्यासारख्या माणसाची काय कथा. काळ हा मोठा बलवान आहे. लोकांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते पटत नव्हते. ती म्हणाली, असे कसे होईल. औदुंबर क्षेत्री वास्तव्य करणारे श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत. तुला दीर्घायुषी पुत्र होतील असा त्यांनी आशीर्वाद दिला आहे. तरी असे कसे घडले. श्रीगुरूंच्या वचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा. आता मी काय, मला मरण आले तरी बरे होईल. आता मी प्राणत्याग करील. असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली. ती म्हणाली, स्वामी महाराज, तुमचे वचन खोटे कसे ठरले. तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य. त्याला आज तडा गेला. तुम्ही ध्रुवाला, विभीषणाला वर दिलात. हे तरी कसे मानायचे. तुम्ही माझी उपेक्षा केलीत. वाघाला घाबरलेली गाय एखाद्याच्या आश्रयाला जावी आणि घात करावा असे घडले आहे. रंजले गांजलेले अनेक मोठ्या आशेने औदुंबर क्षेत्री येतात. तुमची सेवा करतात. त्यांनी विश्वास कसा ठेवायचा. आता तुमची उपासना कोण आणि कशासाठी करील. असे बोलून ती अतिशय शोक करू लागली. प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत होती. अंत्यविधीसाठी पुत्राचे प्रेत देत नव्हती. आता मलाही जाळा असे म्हणू लागली. लोक नाईलाजाने घरी परत गेले. याचवेळी तेथे एक बालब्रह्मचारी आला. त्याने त्या स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला. इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तो बालब्रह्मचारी म्हणजेच मनुष्यवेश धारण केलेले श्री गुरु नरसिंह सरस्वती होते. त्यांनी त्या स्त्रीला शांत करण्यासाठी जो उपदेश केला तो तुला आत्ता सांगतो. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण पठण करणारा मनुष्य शतायुषी होईल. या ग्रंथाचे परमश्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व्याधी होणार नाही. झाली असल्यास ती तात्काळ नाहीशी होईल. हे माझे शब्द माना. अशा रीतीने श्री गुरुचरित्रमृतातील ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली नावाचा अध्याय 20वा समाप्त.